नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी मृणाली तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आय होप तुम्ही सगळेजण मस्त मजेत आणि हेल्दी असाल। खरं तर मी मागे एक श्रीषाच्या स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ बनवला होता आणि आता म्हटलं माझ्या स्किन केअरशी रिलेटेड मी एक व्हिडिओ बनवावा, तर आज मी तो व्हिडिओ बनवतीये आणि आय होप तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल। खरं तर जे माझं स्किन केअर आहे ते खूप सोपं आणि सिंपल बजेट फ्रेंडली आहे। प्रोडक्ट सुद्धा सगळे बजेट फ्रेंडली आहेत, सो तुम्हाला ते आवडतील। आवडले तर तुम्ही परचेस पण करू शकता, पण मी सांगेल की हे सगळे प्रोडक्ट्स मी डॉक्टरांना विचारून घेतले, कारण माझा जो स्किन टाइप आहे तो ड्राय स्किन टाइप आहे आणि त्याला सूट होणारे प्रोडक्ट मला डॉक्टरांनी दिलेले आहेत। तर त्या हिशोबाने माझे सगळे प्रोडक्ट्स आहेत जे मी तुमच्यासोबत आता शेअर करतेय। तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही डॉक्टरांना विचारून घेऊ शकता। तर सगळ्यात पहिले माझ्या स्किन केअरमध्ये दिवसाची सुरुवातच माझी होते ती फेस वॉशनं। मी अंघोळ केल्यानंतर फेस वॉश करते, मला सवय झाली आहे त्या गोष्टीची। तर मला ना डॉक्टरांनी हा फेस वॉश दिला होता मॉइजचा, जो खरं तर फेस वॉश पण आहे, बॉडी वॉश पण आहे आणि खरं तर एक क्लिन्झर आहे। पण डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही ॲज अ फेस वॉश म्हणून याचा यूज करू शकता। पण मी ना डेली यूज करत नाही। खरं तर हे जेव्हा कधीतरी मी बाहेर जाते किंवा मेकअप केलेला असतो, धुळीतून जाऊन येते, तेव्हा मी हार्डली हा यूज करते। आणि याची प्राइस ना 295 रुपये याची प्राइस आहे। पण हा फेस वॉश खूप मस्त आहे, कारण हा बेसिकली हा ड्राय स्किनसाठीच बनलेला आहे। सो मी तुम्हाला दाखवते, त्याचं टेक्स्चर पण इतकं मस्त आहे ना की बाकीच्या फेस वॉशपेक्षा खूप वेगळा आहे तो। सो तुम्ही बघू शकता, हे बघा इतकं जो काय म्हणतात ते क्रीमी आहे हा, आणि लगेच स्प्रेड पण होतोय। जास्त असं काही फेस वॉश असतात ना जे मी आधी यूज करत होते, ते फेसवर जास्त वेळ राहिले ना की असं स्किनला ड्राय ड्राय वाटायचं। म्हणजे कितीही काही करा, कितीही छान फेस वॉश करा, पण ड्राय वाटत होतं। पण याने ना तुम्ही बघू शकता हे किती मस्त डायरेक्ट स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं ते मस्तपैकी। तर ना मी फेस वॉश वापरण्याची पण मला डॉक्टरांनी एक खरं पद्धत सांगितली आहे, ती म्हणजे एक मिनिट टिश्यू। तर हा जो फेस वॉश आहे या वापरण्याची एक पद्धत आहे पर्टिक्युलर, की फेस वॉश लावल्यानंतर ना तो 1 मिनिट तरी आपल्या चेहऱ्यावरती मस्त असा मसाज करून घ्यायचा, कारण तो चेहऱ्यामध्ये मस्त ॲब्झॉर्ब झाला पाहिजे, स्किनला त्याच्यावरती रिॲक्ट करता आलं पाहिजे। लगेच तोंड धुतलं तर तेवढा फरक पडत नाही, आणि मस्त मसाज करायचा। जर तुम्हाला 1 मिनिट पेशन्स नसतील तर तुम्ही आंघोळीच्या आधी लावा, मस्त आंघोळ करा आणि मग चेहरा धुवा। आणि बेसिकली हा फेस वॉश यूज करताना तुम्हाला कळेल, की यूज केल्यावर कळेल की हा किती मस्त आहे ते। आणि हा मी ना 6-7 महिन्यांपूर्वी घेतला होता, पण आहे अजून माझ्याकडे भरपूर, कारण मी डेली यूज नाही करत याला, पण मस्त आहे हा। आता दुसरा म्हणजे जो मी डेली यूज करते तर तो आहे हा डर्माकोचा। हा छान आहे, मस्त आहे, मला दररोज यूज करताना छान फ्रेंडली वाटतो। म्हणजे मी कुठेही बाहेर गेले तरी मला याला घेऊन जाता येऊ शकतं माझ्या बॅगेमध्ये। आणि मुळात ना मी खूप सारे फेस वॉश यूज करून झालेत, म्हणजे माझे क्लीन अँड क्लिअर पासून सिंपल पर्यंत मी सगळे फेस वॉश यूज केलेत, पण मला हा त्यातल्या त्यात डेली यूजसाठी छान वाटला। आणि याची पण प्राइस काहीतरी 300 काहीतरी आहे, नाही किती प्राइस आहे मला माहित नाही याची, पण तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये हा मिळून जाईल। तर हा एक फेस वॉश मी यूज करते। आता छान फेस वॉश केल्यानंतर मी पहिल्यांदा यूज करते ते म्हणजे मॉइश्चरायझर, कारण ना मला डॉक्टरांनी, मी जेव्हा मॉइश्चरायझर यूज करत नव्हते, डिरेक्टली मी फेस वॉश करून मग सनस्क्रीन वगैरे लावायचे, तर तेव्हा ना मला इकडे असे काळे स्पॉट आले होते। तर मी जेव्हा डॉक्टरांना विचारलं तेव्हा त्यांनी मला एक मॉइश्चरायझर दिलं होतं। 2 मॉइश्चरायझरची नावं दिली होती त्यांनी मला, एक वेनसा म्हणून होतं आणि एक होतं ते म्हणजे इमोलिनचं। तर वेनसा मी गेले 2 वर्षांपासून यूज करत होते आणि मला ते खरंच खूप छान आहे ते मॉइश्चरायझर। आणि त्यानंतर मी असं म्हटलं की एखाद वेळेस आपण हे यूज करून बघूयात, इमोलिनचं। हे सुद्धा ड्राय स्किनसाठी परफेक्ट आहे, आणि हे लावल्यानंतरच तुम्हाला कळेल की तुमची स्किनला ते अचानक म्हणजे असं हायड्रेट ठेवतं। हे तुमच्या स्किनला हे खूप जास्त हायड्रेशन देतं, आणि वेनसाचं खूप मस्त आहे, तुम्ही ते यूज करू शकता। आणि हे मी रिसेंटली घेतले तर मला हे आवडतं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या, मी तुम्हाला त्याचं टेक्स्चर दाखवते। एकदम त्याचं बोरोलिन सारखं पॅकेजिंग आहे, आपलं जी बोरोलिनची क्रीम असते तर त्याच्यासारखं पॅकेजिंग आहे त्याचं। आत्ता मी चेहऱ्यावर अप्लाय केलंय सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर, त्यामुळे मी चेहऱ्यावर नाही दाखवू शकत आहे, पण तुम्ही माझ्या हातावर बघू शकता। लुक, हे बघा
किती म्हणजे इकडे मी लावलेलं नाही आणि इकडे लावलेलं, आपोआप असा डिफरन्स त्याच्यातून दिसतोय. तर तुमची जर ड्राय स्किन असेल ना तर मी हायली रेकमेंड करेल तुम्हाला या मॉइश्चरायझरसाठी. आणि मॉइश्चरायझर लावलंच पाहिजे. त्यानंतर मॉइश्चरायझर नंतर दुसरी टर्न म्हणजे सनस्क्रीन. सनस्क्रीन काही लोकांचा असा समज आहे की आम्हाला कुठे घराच्या बाहेर पडायचंय, आम्हाला कुठे बाहेर कामाला जायचंय किंवा काय, आम्ही का सनस्क्रीन लावू. सनस्क्रीन ही लावलीच पाहिजे. मला जसं डॉक्टरांनी कन्सल्ट केलंय त्याने मी तुम्हाला सांगतेय की दररोज जसा सूर्य उगवतो त्याची किरणं आपल्या चेहऱ्यापर्यंत पोहोचतात, आपल्या स्किनला हार्मफुल असतात ती किरणं, आणि त्याच्यापासून जर स्किनला वाचवायचं असेल, प्रोटेक्ट करायचं असेल तर सनस्क्रीन मस्ट आहे. तर सनस्क्रीन आपल्या स्किन टाईपनुसार वेगवेगळ्या मार्केटमध्ये मिळून जातात. खरं तर तुम्ही मार्केटमध्ये किंवा एखाद्या इन्फ्लुएन्सरनं सांगितलंय म्हणून एखादी सनस्क्रीन घेण्यापेक्षा मी पर्सनली सजेस्ट करेल की डॉक्टरांकडे जावा आणि छानपैकी एक सनस्क्रीन घ्या जी आपल्याला लाईफ टाईम आवडेल, आपल्या स्किनला आवडेल अशी. तर मी सांगते, मी जेव्हा सनस्क्रीन हा शब्द ऐकला होता आणि मी खूप आधी नाही ऐकलाय, 6-7 वर्षांपूर्वी मी हा सनस्क्रीन नावाचा शब्द ऐकला होता की असं पण काहीतरी असतं. कारण त्याच्या आधी फक्त पॉन्ड्सची पावडर एवढंच माहीत होतं. त्याच्यानंतर मग हे सगळं स्किन केअर आलं माझ्या आयुष्यात. तर मी सनस्क्रीन हा शब्द ऐकला ना तेव्हा मी पहिले म्हणजे माझ्या स्किन केअरची सुरुवातच डॉक्टरांपासून झाली आहे. मला चेहऱ्यावर कुठली रिॲक्शन झाली नव्हती किंवा माझी स्किन खूप खराब झाली म्हणून मी डॉक्टरांकडे गेले नाही. तर जेव्हा असं मला एक माझी मैत्रीण बोलली की तू सनस्क्रीन यूज करते का, मी बोलले मी नाही यूज करत. मग मला काय असतं, मी रिसर्च थोडंसं गुगलवर ह्याच्यावर त्याच्यावर बघितलं आणि नंतर मी डॉक्टरांकडे गेले की मला एक छान स्किन केअर रुटीन द्या जे सिम्पल असेल आणि जे मला परवडेल. तर असं एक मला त्यांनी स्किन केअर रुटीन दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सनस्क्रीनचे फायदे त्यांनी मला सांगितले होते. कारण मी माझ्या स्किनच्या बाबतीत आणि माझ्या हेअरच्या बाबतीत कधीच रिस्क घेत नाही. तर हे आहे ती सनस्क्रीन इपीसॉफ्टची जी मी गेल्या 6 वर्षांपासून यूज करते. आणि मला वाटतं की ज्यांची ड्राय स्किन आहे ना त्यांनी प्लीज एकदा यूज करून बघाच ही क्रीम. कारण ना कुठली तरी क्रीम लावण्यापेक्षा आणि ती जी ग्लोईंग क्रीम येतात, काय म्हणतात त्याला, चेहऱ्याला ग्लो करण्यासाठीच्या क्रीम ज्या येतात त्या यूज करण्यापेक्षा ना ही यूज करा. कारण याने आपोआप चेहऱ्यावरती ग्लो पण येतो आणि मस्त आहे. ही 600च्या आसपास काहीतरी याची प्राइस आहे आणि ही 2 महिने तरी तुम्हाला जाईल जर तुम्ही माझ्या इतकी यूज करत असाल तर. आणि आता यूज करण्याचे पण त्याचे हे टाईप आहे, म्हणजे कशी यूज करायची ती सनस्क्रीन. तर ना एक मिनिट तुम्हाला आधी अप्लाय करून दाखवते मी. तर ही ना लगेच स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होते आणि लगेच तुमचा स्किनचा टाईपच चेंज करून टाकतं. इकडे जी मी लावली आहे तिकडे आणि याच्यामध्ये खरंच मला डिफरन्स दिसत असेल. आणि ही लगेच असे जास्त व्हाईट कास्ट सोडत नाही ही सनस्क्रीन. सो तुम्ही बघू शकता, मस्त वाटते या सनस्क्रीन लावली की. मला तर ही खूप जास्त आवडते. आणि सनस्क्रीन लावताना मला डॉक्टरांनी जसं सांगितलंय की या 2 बोटांवरती सनस्क्रीन घ्यायची आणि मग ती चेहऱ्यावर अप्लाय करायची, तेवढ्याच क्वांटिटीमध्ये घ्यायची आणि दरवेळी सेम क्वांटिटीत घ्यायची. घराच्या बाहेर पडायच्या आधी 1 तास लावायची किंवा आंघोळ झाल्यानंतर लगेच लावायची. आणि तर असं हे सनस्क्रीनचं झालं. हे माझं झालं सकाळचं स्किन केअर रुटीन. संध्याकाळच्या वेळेला मी फार असं काही करत नाही. संध्याकाळी जस्ट मी फेस वॉश करते आणि मॉइश्चरायझर अप्लाय करायला मला आवडत नाही संध्याकाळचं. मग त्याच्याऐवजी मी जी आपली व्हिटॅमिन सीची कॅप्सूल असते ना तर ती कॅप्सूल मी चेहऱ्यावर अप्लाय करते, ज्याने मला छान वाटतं. आणि व्हिटॅमिन सी, जर तुमची ड्राय स्किन असेल तर व्हिटॅमिन सी वरदान आहे तुमच्यासाठी. तो तुम्ही कोणत्याही सोर्समधून घेऊ शकता. मला ती कॅप्सूल अप्लाय केल्यानंतर आपोआप छान वाटतं, ग्लोई वाटतं. सो मी तेवढंच अप्लाय करते. आणि त्याच्यानंतर ना ज्यावेळेस मला थोडंसं असं इकडे माझ्या नाकाच्या इथे एक डाग आहे ज्याच्यावरती मला खूपदा चिडवलंय. मला खूप लोकांनी चिडवलंय माझ्या त्या नाकावरच्या डागामुळे. म्हणून मी एकदाच असं डॉक्टरांकडे गेलते की मला तो डाग घालवण्यासाठी काय करता येईल. तर त्यांनी मला ही क्रीम दिलती आणि तो बऱ्यापैकी कमी होत आला आता. सो ही आहे ती क्रीम. तर असं बरेचसे प्रोडक्ट्स माझ्याकडे आहेत, पण सगळे पॉकेट फ्रेंडली आहेत सगळे. आणि मी जे प्रोडक्ट्स तुम्हाला सांगितलेत ना ते सगळे प्रोडक्ट्स तुम्ही एकदा यूज करून बघा. तुमची ड्राय स्किन असेल तर, तुम्हाला आवडले तर तुम्ही घ्या, नाही आवडले तर नका घेऊ. पण मस्त आहेत सगळे प्रोडक्ट. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुमच्या ड्राय स्किनसाठी, माझ्या स्किनवरून सांगते की प्लीज पाणी जास्त प्या, हायड्रेटेड ठेवा स्किनला. स्किनसाठी फ्रूट्स खूप जास्त इम्पॉर्टन्स असतात. मला काही फ्रूट खायला आवडत नाही ते मी चेहऱ्याला लावते, पण फ्रूट्स चांगले असतात.
दुसरं म्हणजे ना की कुठलंही केमिकल यूज करण्यापेक्षा कुठलीही ट्रीटमेंट, मी कधीही फेशियल करत नाही, मी कधीही क्लीनअप करत नाही माझ्या चेहऱ्याचं. मला पर्सनली माझ्या चेहऱ्यासोबत खेळलेलंच आवडत नाही आणि माझ्या चेहऱ्यावर पण पिंपल्स येतात, खूप सारे पिंपल्स येतात जातात ते, कारण हार्मोनल चेंजेसमुळे ते येत असतात जात असतात. पण मी माझ्या चेहऱ्यावर सारखं प्रेम करत नाही, सारखा चेहऱ्याला मी असा हात लावत नाही. क्वचित कधीतरी मी दिवसभरातून 1-2 वेळा फार फार तर करते. तर हे सगळं आहे. आणि बरेच लोक असं विचारतात की काय म्हणजे कशासाठी स्किन केअरची गरज आहे किंवा कशाला ते रुटीन ठेवायचा, रोज उठलं की आपली एक क्रीम लावायची, बाहेर पडायचं, बाहेर न आलं परत धुवायचं, झालं. असं नाहीये. तुमच्या स्किनला एक सवय लावा, कारण की जर स्किनला एक रुटीन दिलं ना तुम्ही, तर स्किन पण तशी रिॲक्ट करते आणि तुम्हाला स्वतःला पण छान मस्त कॉन्फिडंट वाटतं. कुठेही बाहेर गेलात, कसंही गेलात, कसलेही कपडे असू देत, पण तुमची स्किन छान असेल तर तुम्हाला पण छान वाटतं. सो हे सगळं आहे. कधीही उठून मॉइश्चरायझर लावायचं, कधीही उठून सनस्क्रीन लावायची, असं करण्यापेक्षा आपण एक रुटीन ठेवूयात असे स्वतःला सांगा आणि एक रुटीन ठेवा. स्किनला जपा, कारण स्किन, हेअर यांच्या बाबतीत जर आपला थोडंसं काही चुकलं, थोडेसे प्रोडक्ट्स चुकले घ्यायचे की मग ते काही लवकर रिपेअर होत नाही. आणि म्हणून मी सांगतेय की प्लीज स्किन केअरचं एक रुटीन ठेवा. डॉक्टरांकडे जाऊन चांगलं सिम्पल बजेट फ्रेंडली स्किन केअर घ्या आणि ते रोज तुमच्या लाईफमध्ये अंमलात आणा. तुम्हाला फरक जाणवेल तुमची स्किनला, तुम्हाला. आणि असं म्हणतात ना हॅपी हेअर्स डे, तसं हॅपी स्किन डे पण असतो. तुमच्या स्किनला सुद्धा आनंदी राहण्याची गरज असते. तर या सगळ्या टिप्स आहेत माझ्या तुम्हाला स्किन केअरशी रिलेटेड. आणि स्किन केअर प्रोडक्ट्स जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही घ्या किंवा मला कमेंट करून सांगा, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात शेवटपर्यंत त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.